जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा। श्रीराम नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। मनाच्या श्लोकाच्या प्रकट चिंतनामधनं आपण हा अभ्यास पुढे पुढे नेतोय। समर्थांनी पहिल्या श्लोकापासनं गमू पंथ अनंत या राघवाचा सांगितल्यापासनं हा पंथ तरी कुठला आहे, त्याच्यामध्ये अडथळे तरी कुठली आहेत, विघ्न कुठली आहेत आणि पोचायचे कुठल्या मुक्कामापर्यंत, याचा आपण क्रमाक्रमाने अभ्यास करतोय। आता आपण मागच्या वेळेला नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असेही काही श्लोक पाहिले होते, त्याचा श्लोक समूहच पाहिला होता। आज मात्र आपल्याला वेगळ्या श्लोकांचा समूह पाहायचा आहे। आपले मागच्या वेळेला 37 पर्यंत श्लोक झाले होते आणि 38 पासून 42 पर्यंतचे जे 5 श्लोक आहेत तो सुद्धा श्लोक समूहच आहे। आणि त्याच्यामध्ये समर्थाने एक वारंवार सांगितलेलं आहे, ध्रुवपदच त्याचं असं आहे की मना सज्जना राघवी वस्ती कीजे। म्हणजे काय, याचा अर्थ आज आपण आपल्या आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की राघवी वस्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं। राघवी म्हणजे राघवामध्ये करायची का राघवानी करायचे, हेही थोडंसं जाणून घेणार आहोत। आणि ते 5 श्लोक काय आहेत ते बघूया आणि मग त्याच्या शब्दशः अर्थाकडे जाऊया आणि मग त्यामधल्या सखोल किंवा त्याच्यातल्या गहन गूढ अर्थाकडे थोडंसं वळणार आहोत। आणि आपल्याला ह्या मार्गावर कसं कसं एक एक पाऊल पुढे टाकता येईल, आपली उन्नती कशी साधता येईल, आपली प्रगती कशी साधता येईल आणि आपल्याला त्या अनंताच्या पंथापर्यंत, या अनंत पंथ जो आहे राघवाचा, इथपर्यंत शेवटच्या मुक्कामापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, हाच थोडासा आपण ह्या निमित्ताने अभ्यास करत आहोत। ते श्लोक काय आहेत ते बघूया। मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत हो ऊनी पाहे। अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे। तया लागिहे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे। विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम बहुहिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परे नातुडे हित काही। विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम बहुतान परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे। दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्लोक तर पाहिले, 5 श्लोक पाहिले, थोडासा अर्थ कळला, थोडा नाही कळला, पण आता आपण त्याचा 5ही श्लोकाचा एकत्रितपणाने आणि थोडा वेगवेगळा, प्रत्येक श्लोकामध्ये संदर्भ वेगळे आलेले आहेत पण तत्व एकच आहे, दृष्टांत एकच आहे, सिद्धांत पण एकच आहे।
त्याच्यासाठी उदाहरणं मात्र वेगवेगळी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकाराने समर्थांनी आपल्याला मनाला समजावून सांगितलेलं आहे. नाहीतरी सगळीकडेच आपल्याला असे विविध प्रयोग करावेच लागतात की गीतेमध्ये सुद्धा भगवंताने अर्जुनाला कधी प्रेमाने समजावून सांगितलं आहे, कधी उपदेश केलेला आहे, कधी थोड्याशा कानपिचक्या दिलेल्या आहेत, कधी रागवले सुद्धा आहेत, कधी अगदी कडक शब्दामध्ये निर्भत्सना सुद्धा केलेली आहे, कधी त्याची स्तुती केलेली आहे. तसंच इथे आहे. समर्थ आपल्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने पण आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी त्यांची जी तळमळ आहे ती मात्र ह्या श्लोकातनं नक्कीच दिसून येते. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. काय म्हणतात बघा समर्थ 38व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, मना प्रार्थना तू जला एक आहे. अरे मना, तुला मी प्रार्थना करतोय. आता प्रार्थना आणि विनंती याच्यामध्ये थोडा फरक आहे बरं का. विनंती ही थोडी कमी दर्जाची आहे, प्रार्थना ही त्याची उच्चतर अशी पायरी आहे. आणि म्हणून इथे मना प्रार्थना तुझला एक आहे. प्रार्थना ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रकृष्टाणाम अर्थता असंही एक अर्थ आहे आणि दुसरं आहे प्रकृष्टानाम अर्थना किंवा प्रकृष्टेभ्या अर्थना. म्हणजे प्रकर्षाने. प्रकर्षाने प्रार्थना कुणी केली आहे तर त्या भक्तांनी केलेली आहे आणि त्या अत्यंत श्रेष्ठ अशा त्या रामरायाला प्रार्थना केली आहे, मनाला प्रार्थना केली आहे. त्यामुळे प्रकृष्टाणाम आणि प्रकृष्टेभ्या अशी दोन्ही विभक्ती तिथे वापरता येतात. इथे बघूया समर्थ काय म्हणतात, बघूया. मना प्रार्थना तुझला एक आहे. बघा, माणूस जेव्हा स्वतःच्या जीवनाकडे, स्वतःच्या शरीराकडे आणि या आजूबाजूच्या सृष्टीकडे जेव्हा पाहायला लागतो ना, नीट मनःपूर्वक श्रद्धेने जेव्हा पाहायला लागतो तेव्हा त्याला त्या अनंत अशा रामरायाच्या, त्या परब्रह्माच्या लीलांची अनुभूती येते. बघा, जर का बाहेर बघायचं झालं, या डोळ्यांनी बाहेर बघायचं झालं तर हे ब्रह्मांड केवढं मोठं आहे. किती ग्रह आहेत, तारे आहेत, नक्षत्र आहेत, सूर्य आहेत, चंद्र आहेत, कितीतरी आकाशगंगा आहेत, पर्वत आहेत, नद्या आहेत. पण सगळ्यांचं काम अगदी सुरळीतपणे चाललेलं आहे. कुणीही आपलं काम सोडून दुसऱ्याच्यामध्ये नाक खुपसत नाही, हे तर आपण बघतोच. आणि सगळा ह्या जगाचा कारभार अत्यंत सुचारू असं व्यवस्थापन सुरू आहे. अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही. गडबड गोंधळ करणारा असेल तर तो खरं तर माणूसच आहे. कुठलेही प्राणी आपलं भक्ष्य सोडून इतर कुठे बघत जात नाहीत. म्हणजे सिंह कधी गवतही खात नाही आणि बकरी कधी मांसही खाणार नाही. ते आपलं आपलं बरोबर खातात. सगळ्या आपल्या व्यवहाराप्रमाणे तसं ते वागत असतात. मात्र माणूसच असं करतो. पण समजा माणसाच्या शरीराकडे जरी आपण अंतर्मुख होऊन किंवा अगदी शास्त्रीय दृष्टिकोनाने तुम्ही शरीराकडे बघा, जाऊ दे सृष्टी तर राहू दे, सृष्टी अपार मोठी आहे, पण तुमच्या शरीराकडे जरी तुम्ही जर का नीट बारकाईने निरखून पाहिलं तर या शरीरामध्ये सुद्धा इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या चालल्यात मात्र सुरळीत. तुम्ही काय करता, आपण काय करतो, फक्त तोंडामध्ये एक अन्नाचा घास घालतो, बाकी सगळी पचनक्रिया तोच करतोय. तो व्यवस्थितपणे सगळं चालवतोय. बरं, आतमध्ये काय काय आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, रक्ताभिसरण आहे, श्वासोच्छ्वास आहे, पचनसंस्था आहे, पुनरुत्पत्तीची संस्था आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या आतमध्ये आहेत एका देहामध्ये. अशा काही बसवल्या त्या 72,000 नाड्या आहेत आणि सगळ्यावर एक त्वचेचं सुंदर आवरण घालून हा देह सुशोभित केलेला आहे. पण त्याच्या आतमध्ये किती व्यवहार बिनबोभाट चाललेले आहेत. कुठेही त्याचं काय म्हणतात जाहिरात नाही आहे किंवा कुठेही गोंधळ गडबड काहीही नाही आहे. मग हे कोण करतं बरं? या सृष्टीचा कारभार जो चालवतो तोच माझ्या शरीराचाही कारभार चालवतो असं जेव्हा लक्षात येतो तेव्हा काय होतं, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे. भक्त जेव्हा या भगवंताच्या अपार लीला बघायला लागतो, सूक्ष्मपणाने पाहायला लागतो, तेव्हा दोन्हीकडे त्याला अनंताचा खेळ दिसायला लागतो आणि मग त्या अनंताच्या दर्शनाने तो भक्त स्तिमित होतो, थक्क होतो.
थक्क या शब्दाला फार सुंदर शेड्स आहेत बरं का. एखादी अनपेक्षित आणि चांगली गोष्ट आपल्याला अचानकपणाने मिळाली तर त्याला तेव्हा जी आपली प्रतिक्रिया असते, रिॲक्शन असते, त्याला म्हटलेलं आहे थक्कित होणे. एखादी अत्यंत प्रेमाची व्यक्ती, आपण दार उघडलं आणि अत्यंत प्रेमाची व्यक्ती आपल्या समोर जर का आली तर आपल्याला जो काही आनंद होतो, डोळ्यावर खरं तर विश्वासच बसत नाही, पण आनंदही होतो, आश्चर्यही वाटतं. अशा संमिश्र भावनांचा खेळ म्हणजे थक्कित होणे. रघुराज थक्कित होऊन पाहे. आणि मग त्याच आश्चर्यामधनं या सगळ्या तत्त्वज्ञानाचा खरं तर जन्म झाला आहे बरं का. म्हणजे या ऋषींना अगदी फार पूर्वी जेव्हा मानवी वंश जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून हे चालत आलेलं आहे. या नद्यांकाठी वस्ती झाली, मानव वस्ती. मग ऋषींनी त्यांच्या जिज्ञासेपोटी, त्यांच्या कुतूहलापोटी की हे लाल गोळा काय आहे, याचं नाव काय आहे, चंद्र कसा उगवतो, किती दिवसांनी पौर्णिमा होते, अर्थात ही नावं सगळी नंतर दिली, पण मुख्य होती ती जिज्ञासा, मुख्य होतं ते कुतूहल. आणि या कुतूहलापोटी सगळ्या तत्त्वज्ञानाचा जन्म झालेला आहे. आणि हीच अनंताची जाणीव, अनंतपणाची जर का जाणीव मनामध्ये स्थिरपणाने टिकली तर अन्य काहीही साधन करण्याची जरूरच नाही. तो अनंत आहे, तो आत आहे, तो बाहेर आहे. त्यामुळे बहिरंतश्च भूतानां अचर इचरमेवच. तो अचर पण आहे, तो चर पण आहे, तो जवळ पण आहे, तो लांब पण आहे. अशी जर का भावना टिकली तर दुसरं काही साधनच करायला नको. ही भावना जर का जोपासली तर त्या तत्त्वज्ञानाचा जन्म होतो असं म्हटलेलं आहे. आता या श्लोकाकडे वळूया. श्री समर्थांचा जो राघव आहे ना, तो कसा आहे तर तो अनंत रूपाने आणि अनंत वेशाने नटणारा असा तो अनंतच आहे. अगदी त्या काकड आरतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. तो कसा आहे आणि खरंच आहे. सगळी जी रूपं दिसत आहेत ना ती सगळी त्याचीच आहेत. किती रूपं घेतली त्यांनी, 1 2 4 10 25 50 100 नाही, अनंत, अनएंडिंग त्याचं असं रूप आहे, म्हणून त्याला अनंत म्हटलेलं आहे. आणि मग खरंच आहे ही सगळी दृश्यसृष्टी ही सगळी अंतवंत आहे. या सगळ्याला शेवट आहे, या सगळ्याला अखेर आहे. पण तो मात्र कसा आहे, तो अनंत आहे, तो कधीच संपणारा नाही आहे. आणि जेव्हा त्या अनंत आणि अपार अशा अदृश्यामध्ये मनाने कायमचं वास्तव्य सुद्धा करता येतं. आणि अशी समर्थ आपल्या मनापाशी मागणी करतात. आणि म्हणून म्हणतात, तू वस्ती कुठे कर, तू तुझं ध्यान, तुझं चित्त कुठे ठेव तर त्या राघवामध्ये ठेव, त्या अनंतामध्ये तू वास कर असं म्हणतात आपल्या मनाला. आणि खरंच आहे. किंवा विश्वातील अनंतपणाने चकित होऊन जो भगवंताचं स्मरण करतो त्याची हाक निश्चितपणाने भगवंतापर्यंत पोचते आणि तोही हाकेला प्रतिसाद देतो. हा एक अर्थ झाला बरं का, थक्कित होऊन पाहे. आता इथे समर्थ आपल्या मनाला विनंती नाही तर प्रार्थना करताय. आणि दुसरा जो चरण आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे, 2 अर्थ आहेत. बघूया, सगळ्याचेच 2-2 अर्थ आहेत. आपल्याला जेवढे समर्थाने हे मनाचे श्लोक आपल्यासमोर ठेवलेत, तुमच्या बुद्धीला जसं त्याचं चित्र दिसेल, जसं त्याचं प्रतिबिंब तुमच्या मनामध्ये उमटेल तसा अर्थ लागत जातो. मनाचे श्लोकसुद्धा वेगवेगळ्या अंगाने पाहता येतात. आता रघुराज थक्कित होऊन पाहे म्हणजे तू इतकी त्या राघवाची भक्ती कर की त्याला तोच थक्क झाला पाहिजे की अरे माझा भक्त आणि एवढी भक्ती करतोय. म्हणजे आपल्या भक्तीमुळे तो भगवंत असा जागचा हल्ला पाहिजे, त्याच्या मनामध्ये असं आश्चर्य झालं पाहिजे, आनंद झाला पाहिजे. आणि त्यामुळे हीच खरं तर भक्तीची पावती आहे, तो थक्क झाला पाहिजे. किंवा उलटा अर्थ जर का घेतला की भक्तांनी सुद्धा त्याची लीला, त्याच्या ह्या क्रीडा, त्याचे हे गुण, त्याची रूप किती आहेत असं म्हणून या विचाराने भक्तांनी सुद्धा थक्क व्हायला पाहिजे. भगवंताचं रूप नाहीतरी थक्क करणारच आहे बरं का. मात्र हे साध्या तुम्हा आम्हाला नाही वाटत एवढं थक्क काय, असंच आहे, निसर्ग असाच आहे असं म्हणून आम्ही आपलं गप्प बसतो. पण हे थक्क करणारं त्याचं रूप बघण्यासाठी हे डोळे उपयोगाचे नाही, साधे चर्मचक्षु उपयोगाचे नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला चष्मा वेगळा लावायला पाहिजे. ज्ञानोबा, तुकोबाराया किंवा समर्थ यांचा चष्मा लावून पाहिलं तर या अनंताचे हे अनंत चमत्कार आपल्याला नक्कीच या सृष्टीमध्ये दिसायला लागेल.
कसे बरं पहाट झाली की हे पक्षी किलबिल करतात, कसा बरं सूर्य उगवतो, कसं बरं ग्रहण होतं, कसे बरं ग्रह तारे कोणालाही धक्का न देता एक आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरतात, कसं बरं सगळं हे पुनरुत्पत्ती कशी होते, मुंगीला कसं कळतं कुठे साखर आहे. या सगळ्या गोष्टी खरं म्हणलं ना एकेका गोष्टीचा विचार केला तर थक्कच व्हायला होतं आपल्याला. आपल्या शरीराकडे बघा, काय काय संस्था आहे, पचन संस्था. तुम्ही कितीही चुका केला तरी तो निसर्ग तुम्हाला क्षमाच करतो. एकदा दोनदा चारदा तुम्ही आरबट चरबट खाल्लं तरी तो लगेच शिक्षा करत नाही, सगळं तो सांभाळून घेतो तुम्हाला. या अनंतपणाकडे पाहिलं तरी सुद्धा थक्कच व्हायला होतं ना. असा हा रघुराजे थक्कीत होऊन पाहे असं म्हटलेलं आहे. मात्र आपल्याला ती दृष्टी लाभायला पाहिजे, ते ज्ञान चक्षु लाभले तर कदाचित आपल्याला ते बघता येईल किंवा त्या त्या नजरेने बघायला लागेल. आता एक उदाहरण इथे देते, ते अगदी बरोबर आहे असं नाही, अप्रस्तुतच आहे ते उदाहरण, पण असंही म्हटलेलं आहे की लैला को देखना हो तो मजनू की आँखों से देखो. असं म्हणतात की लैला काही फार सुंदर नव्हती बरं का. लैला मजनू ही जोडी अतिशय प्रसिद्ध आहे, पण लैला काही फारशी सुंदर नव्हती, पण त्या मजनूला मात्र ती सुंदर वाटत होती. नाहीतरी तसंच आहे ना, आमचा तो काळा सावळा विठोबा नास्तिकांना तो काय काळा असं वाटतं, पण जे भक्त आहेत ते म्हणतात राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे तो, असं वाटतं ना. त्यामुळे सगळ्या गोष्टीला जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळे या अनंताकडे बघायचं असलं तर तुम्हाला तो चष्मा लावायला पाहिजे. त्या आस्तिकतेचा, त्या ईश्वर श्रद्धेचा, त्या विश्वासाचा, त्याच्या अनंत लीला बघण्याचा जो आनंद आहे, समाधान, त्याचा चष्मा लावला तर त्याच्या क्रीडा दिसतील. किंवा एका गाण्यातसुद्धा असं म्हटलंय बरं का, ये तेरा घर ये मेरा घर, हे तुझं आणि माझं जे घर आहे ना, किसी को देख ना हो घर तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर. माझ्या नजरेने पाहिलं तर मला माझं घर अप्रतिम सुंदर वाटतं, पण तुम्ही म्हणाला काय एवढं सुंदर आहे, साधंच तर आहे. असं नसतं. ज्या नजरेने तुम्ही पाहाल, ज्या प्रेमाने तुम्ही पाहाल, तेवढी ती वस्तू आपल्याला सुंदर 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 दिसायलाच लागते. त्यामुळे सगळीकडेच आहे. आणि मग परमेश्वराची भक्तीसुद्धा इतक्या उत्कटतेने करायची, इतक्या उत्कटतेने करायची की परमेश्वराने किंवा त्या राजाधिराज प्रभू रामचंद्राने अगदी थक्क होऊन तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. तुमच्या निष्ठेविषयी, तुमच्या श्रद्धेविषयी, तुमच्या भक्तिभावाविषयी त्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा कौतुक दाटून येतं ना, तेव्हा तो थक्कच होतो. आहो, ईश्वराची भक्ती खरं म्हटलं तर सगळेच करतात, पण ईश्वरालाच भक्ताची ओढ वाटली पाहिजे. भक्ताला भगवंताची वाटते ह्याच्यात काही आश्चर्य नाही, पण तितकी आपली भक्ती उत्कर्षापर्यंत कळसापर्यंत पोचली पाहिजे की भगवंतालाच वाटलं पाहिजे की अरे असा भक्त माझा असा भक्त किती माझ्याशी एकनिष्ठ आहे, किती माझ्यावर त्याची श्रद्धा आहे, किती सश्रद्धा असा माझा भक्त आहे. पण हे होण्यासाठी काय आहे, कबीरदास आमचे फार सुंदर सांगतात, मनुआ मेरा मरी गयो, मनुआ मेरा मरी गयो, दुर्बल भयो शरीर. माझं मन मेलं, माझं शरीर दुर्बळ झालं. पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. अहो, माझं मन मरून गेलं म्हणजे काय झालं, मनाचं उन्मन झालं, मन नाहीसं झालं. आणि दुर्बल भयो शरीर, शरीराला काही अर्थच नाही आहे, शरीर हे केवळ साधन आहे. असं जेव्हा होईल तेव्हा पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. भगवंतच माझ्या मागे लागला आता की अरे कबीर तू कुठे चालल्यास, अरे कबीरा तू कुठे चालल्यास. तो सोडायला तयार नाही आहे. आणि भक्तीची ही श्रेष्ठ अवस्था आहे, भक्तीची उत्कट भक्तीची ही पावती आहे. पण हे केव्हा घडणार आहे, जेव्हा मन मरून जाईल, म्हणजेच मनाचं उन्मन होईल, ही देहबुद्धी जेव्हा संपून जाईल, म्हणजे दुर्बल भयो शरीर, तेव्हा काय होईल तर त्या देहाशी तादात्म्यच उरणार नाही. आणि मग तेव्हाच भगवंतच मागे लागणार आहे. गोकुळातल्या गोपी काय किंवा तुकाराम महाराज काय किंवा नामदेव महाराजांचे लढीवाळ सारखे भक्त जे आहेत ना, ते या पायरीवरचे थोर पुरुष आहेत. नामदेव महाराज तर विठोबाला रागवतात. ते म्हणतात आम्ही भक्त म्हणून तू भक्त वत्सल, नाही तर तुला कोण विचारते. इतका अधिकार पाहिजे, इतकी श्रद्धा पाहिजे, इतका तो उत्कट असा भाव पाहिजे. आणि जिथे भाव आहे तिथे देव असतोच ना. त्यामुळे ह्या
रघुराज थक्कीत होऊन पाहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढच्या तिसरा चरण तर फारच वेगळा आहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. इथे तुम्ही अवज्ञा नका करू बरं का, अवज्ञा नका करू. कारण अवज्ञा करणं म्हणजे त्याला कमी लेखणं आहे, गौणत्व देणं आहे, तुच्छ मानणं आहे. गीतेचं भगवंत म्हणतात अवजानंती मा मूढा मानुषिंतनु माश्रितम. लोक मला कमीपणा देतात, मला माणूस समजतात, माणूस रूपातच, पण मी भगवंत आहे ना. पण हे लोकांना कळत नाही. ज्यांना कळत नाही ते अवजानंती, अव म्हणजे खाली, कमी लेखतात. अवजानंती मा मूढा. खरं म्हटलं ना तर तो कमी नाही आहे. किंवा गीतेवर सुद्धा टीका करणारे लोक म्हणतात की काय हो तुमचा तो कृष्ण, काय लोणी काय चोरायचा, रासक्रीडा काय खेळायचा, गोपींच्या समवेत काय कुंजवनात काय जायचा, असला कृष्ण, आणि त्यांनी गीता लिहिली, आम्हाला नाही मान्य. अहो तो तसा नाही आहे. तो रासक्रीडा खेळणारा कृष्ण वेगळा, लोणी चोरणारा वेगळा, आणि योगेश्वर भगवान ज्याने गीता सांगितली तो हा कृष्ण नाही आहे, तो योगेश्वर भगवान आहे. तो योगारूढ अवस्थेत सांगितली आहे, आणि म्हणून त्याला कमी नका लेखू. इथेही समर्थ सांगताय अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. इथे तुम्ही अवमान करू नका, कमी लेखू नका, त्याला गौणत्व देऊ नका. आणि द्यायचंच असलं ना गौणत्व, तर सगळेच संत सांगतात आपल्याला की गौणत्व कशाला द्या, तर प्रपंचाला गौण पद द्या आणि परमार्थाला श्रेष्ठ पद द्यायला पाहिजे. खरं म्हटलं तर परमार्थ हे मुख्य भोजन आहे आणि प्रपंच हा त्याच्यामध्ये मिठासारखा एवढाच असला पाहिजे. आमचे रामकृष्ण परमहंस ठाकूरजी तर म्हणतात की प्रपंच करावा तर तो दाईसारखा करावा आणि परमार्थ करावा तो आईसारखा करावा. दाईसारखा काय, दाई कशासाठी त्या मुलाला सांभाळते, तिला पगार मिळतो म्हणून, तिला व्यवस्थित पैसे मिळतात आणि म्हणून ती त्या मुलाची सगळी कर्तव्य, त्याचं खाणं पिणं कपडे लत्ते सगळं फिरायला नेणं सगळं व्यवस्थित करते, पण कुठे पैसा मिळतो म्हणून. प्रपंच तेवढाच करायचा आहे, दाईसारखा करायचा आहे, पण परमार्थ मात्र आईसारखा करायचा. आई असं बघत नाही आहे की किती हा मला पुढे मोठेपणी सांभाळेल का नाही वगैरे, काही नाही आहे. किंवा त्याला एवढं खायला दिलं तर मला काय मिळेल, हा कुठलाच प्रश्न नाही. ती अत्यंत मनापासनं आर्ततेने करते. परमार्थ आपल्याला आईसारखा करायचे, आतून उत्कटतेने करायचं आहे. आपलं नेमकं उलटं घडतं. आपण प्रपंचात फार रस घेतो आणि परमार्थ मात्र सवडीप्रमाणे फावल्या वेळात करतो. परमार्थ हा सवडीचा नाही तर आवडीचा व्हायला पाहिजे खरं म्हटलं तर. बघा ना, आणि परमार्थ म्हणजे केवळ मंदिरात जाऊन काहीतरी भजन पूजन जपजाप्य करणं हा परमार्थ नाहीच आहे. तानाजीनी बघा कोंढाणा सर केला आणि मग त्यांनी त्याच्यातच परमार्थ साधला. त्याचं काहीही राहिलं नाही. त्याच्या मुलाचं रायबाचं लग्न पण झालं, व्यवस्थित झालं. म्हणजे परमार्थ हा केवळ मंदिरात नाही आहे, तो रणांगणावर पण आहे, तो स्वयंपाकघरात पण आहे, तो कार्यालयात पण आहे. तुम्ही जिथे तुमचं कर्तव्य उत्तम कराल तिथे परमार्थ आहेच म्हणून समजा. आज सुद्धा आपले सैनिक बॉर्डरवर लढतात ते परमार्थच करतायत. ते काय हातात माळा घेऊन बसले नाही, हातात बंदूक आहे, पण तोच त्यांचा परमार्थ आहे. आणि नाहीतरी आता बघा आषाढ महिना आहे, आषाढामध्ये वारकरी लोक पंढरपूरला जातात तेव्हा त्यांचं खरं तर शेतीचे काही दिवस असतात, सुगीचे दिवस असतात, पण त्या शेतीकडे ते तात्पुरती पाठ फिरवतात आणि त्या पंढरीला त्या पांडुरंगाकडे जातात. म्हणजे त्यावेळेला तो प्रपंच गौण ठरतो आणि परमार्थ महत्त्वाचा ठरतो. आपल्यालाही असंच वागता यायला पाहिजे. प्रपंच गौण आणि परमार्थ महत्त्वाचा हे करायचं आहे. आणि मग अवज्ञा कशाची करायची, तर प्रपंचाची एक वेळ अवज्ञा करा, कारण तो गौण आहे, पण परमार्थाची कधीही अवज्ञा करायची नाही. पण माणसं नेमकं उलटं करतात, भगवंताचा अव्हेर करतात आणि लौकिकाचा स्वीकार करतात. अगदी साधं उदाहरण सांगू का, दुर्योधनाने काय केलं, त्याला विचारलं होतं तुला काय पाहिजे, 11 अक्षौहिणी नारायणी सेना पाहिजे का मी पाहिजे असं कृष्णाने विचारलं होतं. तो म्हणला याला एकट्याला घेऊन काय करायचंय, मला ती 11 अक्षौहिणी सेना द्या. चुकलाच, तिथे चुकलाच तो. भगवंताचा अव्हेर करून तुम्ही लौकिकाचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही भली मोठी चूक करत असता. आणि खरंच आहे. त्यामुळे लोक काय करतात सगळीकडे, अगदी व्यवहारात आज सुद्धा आपण बघतो
लोक देवासाठी जे साहित्य घेतात ते सगळं हलक्या दर्जाचं घेतात आणि स्वतःसाठी काही नारळ असू दे, सफरचंद असू दे, फळं असू दे, सुपाऱ्या असू देत, खण असू देत, स्वतःसाठी चांगलं घेतात आणि देवासाठी देव काय विचारायला येत नाही म्हणून त्याला वाटेल ते खपवता तुम्ही. तर हे चुकीचं. खरं सगळ्यात उत्तम गोष्ट परमेश्वराला द्यायला पाहिजे, मौलिक वस्तू त्याला द्यायला पाहिजे. पण खरं व्यवहारात आपलंसुद्धा भगवंतावरचं प्रेम आहे ते वरवरचं आहे. प्रपंचाविषयी मात्र माझी मुलं, माझी पत्नी, माझं घर, माझा संसार फार आसक्ती असते. पण खरं म्हटलं ना, परमेश्वरावरचं जे प्रेम आहे त्याला दुसरा पर्यायच नाही आहे, दुसरा ऑप्शनच नाही आहे. आणि दुसरा पर्याय स्वीकारणं म्हणजेच त्याची अवज्ञा करणं आहे. अवज्ञा ह्याचे अनेक अर्थ आहेत बरं का. म्हणजे अनादर आहे, तिरस्कार आहे, आळस आहे, कंटाळा आहे, तुच्छता आहे, उपेक्षा बुद्धी आहे, थातूर मातूर कशी तरी पूजा करणं, उरकून टाकणं, यालाच अवज्ञा म्हटलेलं आहे. आणि जेव्हा सगळ्या सर्वांगीण प्रयत्नाचा अभाव असतो किंवा त्या कर्मामध्ये सातत्य नसतं, ही सगळी अवज्ञेची स्पष्ट किंवा अस्पष्ट लक्षणच आहेत असंही म्हटलेलं आहे. आणि माणूस प्रपंचामध्ये मात्र प्रयत्नवादी असतो आणि परमार्थामध्ये मात्र दैववादी असतो. बाकी सगळं दैवावर सोडतो बरं का. काशीला जायचं बघू आता कधी योग येतोय तो, गोंदवल्याला जायचं बघू आता कधी महाराज बोलवतील ते. पण सिनेमाला जायचे की आम्ही लगेच तयार होऊन लगेच कुठली वाटेल त्या रेटमध्ये तिकीटं काढतो. प्रपंचामध्ये जितकी धडपड करतो तेवढी परमार्थात करत नाही. आणि म्हणून याचाच समर्थांना राग येतो, चीड येते. आणि म्हणून आपल्याला कळकळीने सांगतायत, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्या राघवामध्ये वस्ती करायची. दोन अर्थ आहेत बरं का याचे सुद्धा. राघवी म्हणजे सप्तमी वापरला तर राघवामध्ये वस्ती करा. आणि राघवी याचाच अर्थ तृतीया विभक्ती पण होते, आपल्याला आठवत असेल. प्रत्येक आहेत नेईशी आणि तैया, त्यामुळे नेईशी प्रत्ययाने जर का तृतीया असेल तर या राघवानी आपल्या मनामध्ये वस्ती करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं मन चित्त शुद्ध करा, म्हणजे तो राघव आपल्या घरामध्ये वस्तीला येईल. आणि मग तो राहिला की बाकी सगळंच आयुष्य सुखकर आणि सुकर होणार आहे, असंही पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. अशा या राघवाचं वर्णन कुणी कुणी केलंय? वेदांनी केलंय, शास्त्रांनी केलंय, पुराणांनी केलंय. आणि जयाचे नियोगे समाधान बाणे. ज्याचं वर्णन करताना इतकं समाधान होतं. आणि समाधान हे सगळ्यात श्रेष्ठ असं पद आहे. शांती आणि समाधान मिळवायला पाहिजे. पैसा मिळवणं सोपं आहे, समाधान मिळवणं अवघड आहे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जीवनामध्ये प्रत्येक माणूस शोध कशाचा घेत होतो? तो समाधानाचा शोध घेत असतो. संबंध जीवनभर तीच सगळी खटपट चालू असते. पण अखेर ऋषीमुनी, संत, भक्त, स्वानुभवी, थोर महात्मे, तत्वज्ञानी या सगळ्यांना शोध कुठे लागलाय? समाधान कुठे प्राप्त झालेलं आहे? तर फक्त ते भगवंतापाशीच प्राप्त झालेलं आहे. आणि ऋषीमुनींनी किंवा सगळ्याच संतांनी आपल्या ग्रंथामध्ये किंवा वेदामध्ये सुद्धा ह्याचं वर्णन आढळतं बरं का. वेदामध्ये सुद्धा ह्याचंच वर्णन आहे. आणि आपल्या रामरक्षेत सुद्धा आहे ना, तो रामराया कसा आहे? वेदांत वेद्यो यज्ञेशो पुराण पुरुषोत्तम, वेद्य आहे. त्यामुळे अशा रामरायासाठी ज्यांनी वर्णनं केली आहे तिथेच तुला समाधान आणि सुख आणि शांती मिळणार आहे. कथाकारांनी म्हणा, पुराणामध्ये सुद्धा त्याचंच वर्णन आहे. शास्त्रसुद्धा तेच सांगतात. सगळ्याच शेवटी अल्टिमेट डेस्टिनेशन काय? ते परब्रह्म आहे, तोच रामराया आहे. आणि भगवंत कसा आहे? तो स्वतः सच्चित आनंद घन आहे. त्यामुळे तिथे जिथे आनंद आहे तिथे दुःख येणारच नाही. ते आपोआप तिथे सुखच येणार आहे, आनंद येणार आहे. पण इथे आम्हाला पोचता येत नाही, कारण आमच्या मनाची अडचण आहे. मन कसं आहे? आमचं चंचल आहे. मग समर्थ म्हणतात सोपा उपाय आहे, तुझं सगळं चांचल्य आहे ना ते त्यालाच देऊन टाक, त्यालाच अर्पण करून टाक. आता तुम्ही म्हणालो त्याला काय करायचं? तुमचं चांचल्य त्याला काही करायचं नाही आहे, पण तुम्ही चंचल तुमचं मन आहे ते स्थिर होईल, ते अचल होईल. आणि ह्याच्यासाठी तुमचं चांचल्य तुम्ही त्याला देऊन टाका असंही म्हटलेलं आहे. आणि मनामध्ये देण्याची शक्ती आहे.
मग द्यायचंच झालं तर तुमचं ते चांचल्य, तुमची ती अस्थिर बुद्धी त्याला देऊन टाका. तसंच जर का तुमचं मन स्थिर करून त्याला दिलं तर ते सुद्धा भगवंताप्रमाणे स्थिर होणारे, आणि मग स्थिर झालं की ते आनंद रूप होणारे, पण तो स्वतः आनंद मूर्ती आहे. अशा परमेश्वरापर्यंत जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. आता वेद किती आहेत? 4 वेद आहेत आपल्याला माहिती आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद आहेत. शास्त्र किती आहेत? तर 6 शास्त्र, षटशास्त्र असं म्हटलेलं आहे. कुठली 6 शास्त्र आहेत? एक म्हणजे न्याय आहे, आणि दुसरं म्हणजे वैशेषिक आहे. न्याय, वैशेषिक. सांख्य, तिसरा आहे सांख्य, चौथा आहे योग, 5वा आहे पूर्वमीमांसा आणि 6वा आहे उत्तरमीमांसा. अशी 6 शास्त्र आहेत, षटशास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि पुराणं किती आहेत? पुराणं आहेत ती 18 पुराणे आहेत. 18 पुराणेषु असं वर्णन असतं नेहमी. 18 पुराणं तरी कुठली आहेत आपल्याला नाही माहिती. पुराणं ऐकून माहिती आहेत, थोडी थोडी माहिती आहेत, पण त्याचा एक श्लोक आपण बघूया बरं का, म्हणजे मग आपल्या लक्षातही राहायला सोपं जाईल. आणि ती कशी पुराणं आहेत आणि त्याची एक सुंदर कूटरचना केलेली आहे. पुराणं किती आहेत? मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम, चैववत चतुष्टयम, अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. काय सांगितलं आहे? मद्वयम, म नावाची, म अक्षरापासून सुरू होणारी 2 पुराणे आहेत. कुठली? मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम, भ अक्षराने सुरू होणारी पण 2 आहेत, भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम, ब्रपासून सुरू होणारी 3 पुराण आहेत, ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त, ही 3 पुराण आहेत. आणि व पासून सुरू होणारी 4 पुराण आहेत, वराह, वामन, विष्णू आणि वायू, ही 4 पुराणं आहेत. अनापलिंग कुस्कानी, अपासून आहे ते अग्निपुराण आहे, नापासून आहे ते नारद पुराण आहे, पपासून आहे ते पद्मपुराण आहे, लीपासून आहे ते लिंग पुराण आहे, आणि स्कपासून आहे ते स्कंद पुराण आहे. झाली 18 पुराणं. अनापलिंग कुस्कानी पुराणाने प्रचक्षते. परत एकदा सांगते, मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम, चैव व चतुष्टयम, अनापलिंग कुस्कानी पुराणाने प्रचक्षते. अशी 18 पुराणं आहेत. आणि त्या 18ही पुराणामध्ये शेवटी काय सांग, कथा खूप आहेत, पण शेवटी महत्त्वाचं लक्ष्य काय आहे, ध्येय काय आहे, ज्ञेय काय आहे, ते परब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलं जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. ते तिथपर्यंत गेलात की समाधान वेगळं मागायलाच नको, मिळणारच आहे, 100% मिळणार आहे, खात्रीपूर्वक मिळणार आहे. आणि मग त्याच्यासाठी तुमचं मनाचं चांचल्य फक्त काढून टाका. अडथळा एकच आहे, अडसर एकच आहे, ते म्हणजे मनच अडवतो हो तिथपर्यंत पोचण्यासाठी. पोचण्यापूर्वी त्याच्यामध्ये अडथळा करणारं मनच आहे. आणि म्हणून त्या भरकटणाऱ्या मनाला आधी शांत करायचे, आणि आवडीच्या विषयामध्ये मन लगेच एकाग्र होतो, आणि मग भगवंत हाच आवडीचा विषय करायचा. बघा ना, कुणाला चित्रकला आवडते, कुणाला नृत्यकला आवडते, कुणाला बागकाम आवडतं, कुणाला भरतकाम आवडतं. प्रत्येकाला आवडीच्या विषयामध्ये रमून गेला की कशा काळा वेळाचं सुद्धा भान राहत नाही. मग आता हा भगवंतच विषय आवडीचा करायचा आहे, आवडीचा करायचा, तो सवडीचा विषय नाही आहे, तो आवडीचा करायचा आहे. आणि जो ध्येयहीन माणूस असतो तो चंचल असतो, पण ज्याच्या पुढे ध्येय आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी पोचायचं आहे, तो मात्र स्थिर बुद्धी होऊ शकतो, लगेच हळूहळू होऊ शकतो. आणि म्हणून समाधान मिळवणं हा एकाग्रतेचा हेतूच असावा. आणि समाधान ह्याची तरी व्याख्या काय? सम अधिक आ अधिक 10 धातू आहे, समाधान, समाधान. आणि चंचलपणा, हा मनाचा चंचलपणा हा कशामुळे येतो? तो रजोगुणामुळे येतो. आणि म्हणून प्रयत्नाने म्हणा, निष्ठेने म्हणा, तो काढून टाकायचा, तो निपटून काढायचा आहे. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्, ते काढून टाकायचे, उखडून काढायचे. आणि खरं म्हटलं ना तर मन हे सात्विकच आहे बरं का. लहान बाळाचं मन कसं असतं बघा, निर्व्याज आहे, कुठलाही स्वार्थ नाही. कोणीही दिसलं की ते हसतं आपलं. चिमणी उडाली तरी त्याला हसू येतं, आपल्याला नाही येत हसू, आपल्याला वाटतं त्याच्यात काय एवढं. पण तो कसा आहे, सत्वगुणाने युक्त आहे. मग आपल्याला सुद्धा हा आपल्यावर जो साचलेला रजोगुण आहे तो काढून टाकायचा आहे. सत्वगुण हा मनाचा खरं तर मूळ स्वभाव आहे.
तसा नसता तर समर्थांनी म्हटलं असतं का, चांचल्य दीजे, देता येतं चांचल्य, म्हणूनच समर्थ म्हणतात. म्हणजे बघा, दोन गोष्टी असतात बरं का. काही गोष्टींचा जर मूळ स्वभाव असेल तर तो नाही काढून टाकता येत. कोळशाचा काळेपणा नाही काढून टाकता येणार. कितीही धुतलात, साबण घाला, डिटर्जंट घाला, लिक्विड सोप घाला, कोळसा शुभ्र नाहीच करता येणार. पण वस्त्रावरचा डाग, कारण आधी वस्त्र शुभ्र होतं, त्याच्यावर नंतर डाग पडलाय, तो काढून टाकता येतो. तो नक्की काढून टाकता येतो. तसंच या मनावर ही रजोगुणाची पुटं साचली आहेत, ती काढून टाकता येतात. म्हणजे ते चांचल्यसुद्धा काढून टाकता येतं आणि मग आपलं मन ईश्वराला अर्पण करता येतं आणि मग हे जमू शकेल. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. कारण तिथेच काय आहे, पुढच्या श्लोकामध्ये 40व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना पाविजे सर्व ही सुख तेथे. माणूस नाहीतरी सुखाच्या शोधात आहे, नाही का. आणि थोड्याशा सुखासाठी आपण फार मोठी उगीचच किंमत देत असतो. पण त्याच्याऐवजी सुखाचा संपूर्ण साठा, एवढंसं सुखासाठी आपण धडपड करतो. काहीतरी सिनेमाला जातो, नाटकाला जातो, गाण्याच्या मैफलीला जातो, काहीतरी गोष्टीमध्ये तिथे अल्पसुख मिळतं, अगदी अल्प मिळतं. पण सुखाचा साठा, निधी समजा सापडणार असेल आणि त्या ठिकाणी सगळं लक्ष गुंतवलं तर तो पदरात तर पडेलच आणि मनाला पूर्ण समाधान वाटेल. आपल्याला कसं आहे की हे सुख मिळालं तरी पुढचं सुख खुणावत असतं. इथे तसं नाही आहे, सगळा सुखाचा साठाच मिळणार आहे. आणि मग खरं म्हटलं ना तर परमेश्वराने माणसाला एक फार मोठी देणगी दिली, ती म्हणजे विवेक बुद्धीची. आपल्या सुखाचं काय आणि दुःखाचं कारण आपल्याला माहिती असतं, पण तरीसुद्धा क्षणिक मोहासाठी माणूस जे दुःखाचं आहे तेच नेमकं निवडतो, दुःखाचंच निवडतो. पण ज्याच्यामध्ये माणसाला सुख हवं असतं पण सुख देणाऱ्या गोष्टी नको असतात, दुःख नको असतं पण दुःख देणाऱ्या गोष्टी तो आवर्जून करतो, व्यसन करतो, नाही त्या गोष्टी करतो. पण बघा, व्यायाम केला आधी थोडंसं कष्ट होती, आधी कष्ट मग फळं, असं समर्थ सांगतात. किंवा गीता सांगते, यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. सुरुवात थोडीशी कष्टदायक असली तर ती चांगली आहे, पण अंतिम फळ गोड मिळणार आहे. पण सुरुवातीला गोड वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी नंतर दुःख देतात, त्याच्यातनं काही रोग किंवा आजार निर्माण होतात. त्यामुळे ते नकोच आहे. व्यसने करावीशी वाटतात, पण व्यसनापासून परिणाम किती भयंकर होतात हे जेव्हा जाणून घेतो तेव्हा त्या व्यसनाकडे माणूस वळणार नाही. नाहीतरी जीवनामध्ये आवड वेगळी आणि स्वीकृती वेगळी, या दोन्हीमध्ये अंतर असतंच. जे हिताचं आहे आणि सुखाचं आहे ते आपल्याला आवडत नाही, नेमकं उलटच होतं. पण जे हिताचं आहे, सुखाचं आहे, जे संतांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने जाऊया ना. संत सांगतात की सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू. अहो, सगळ्या सुखाचं आगर आहे तिथे, ते सोडून तुम्ही नाही त्या गोष्टीमध्ये कसे काय जाता. आणि खरंच आपण चुकीच्या ठिकाणी सगळ्या ह्या सुखाचा शोध घेतोय. आणि म्हणून समर्थ आपल्याला कळकळीचा सल्ला देतात की जी भगवंतापासून आपल्याला दूर नेते तिला म्हटलेलं आहे कुडी कल्पना. विवेके कुडी कल्पना पालटी जे. ही खोटी कल्पना सोडून दे बरं का. तू भ्रमात वावरतोयस त्याच्यापासून लांब जा. आणि नाहीतरी माणसाच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईटाचं मिश्रण असतं. आपल्याला काय करायचंय, खडे काढायचेत आणि तांदूळ घ्यायचे, भूस टाकून द्यायचे आणि कस घ्यायचा आहे. नेमकं उलटच काहीतरी केलं जातं. पण हा प्रयत्न व्हायला पाहिजे. आधी आपले दुर्गुण आधी आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्यामुळे तांदळात मिसळलेले पांढरे खडे काढायला अवघड असतो, कारण तो आधी खडा म्हणून कळतच नाही, जाणवतच नाही. आपलंही तसंच नाही का. आपले दुर्गुण आहेत ते आपण त्याला सद्गुणच समजतो. साधेपणा असला आपला तो साधेपणा आणि दुसऱ्याचा तो बावळटपणा असं मानतो आपण. मी समजा व्यवस्थित राहत असेल तर मी टापटीपीचे आणि दुसरी उगीच फॅशन करते. दुसऱ्याला लेबलं लावायला फार आवडतात आणि आपले दुर्गुण काही आपल्याला ओळखता येत नाही. आपलेच दुर्गुण आपण ग्लोरीफाय खरं तर करत असतो. त्यामुळे दुर्गुणाचे वर्तन जे असतं त्याच्यामुळे अस्वास्थ्य निर्माण होतं आणि माणसाने सतत 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 प्रयत्नाने त्या रामचंद्राच्या चरणापाशी राहिलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. व्यसनी माणूस असेल आणि त्याच्यावर जर का रामाचा पहारा असेल, राम जर का हृदयात राहायला आला
तर त्या माणसाला व्यसनंसुद्धा करता येणार नाहीत. व्यसनी माणसाला सुद्धा स्वतःच्या मनाची लाज वाटते, संकोच वाटतो, त्यामुळे तो तसं करणार नाही. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता पुढे तर आणखीन समर्थ आपल्याला हाताला धरून पुढे नेतात. ते म्हणतात बहुहिंडता सौख्य होणार नाही. आम्ही काय करतो, ह्या देवाला जा, त्या तीर्थक्षेत्राला जा, या नदीत स्नान करा, त्या बाबांकडे त्या बुवांचा जप करा, काही नाही. बहुहिंडता सौख्य होणार नाही. शिणावे परी ना तुडे हित काही. नुसता क्षीण होतो, हित काहीच होत नाही, कल्याण काहीच होत नाही. विचारे बरा अंतरा बोध बीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. प्रपंचाची व्याख्या करताना गोंदवलेकर महाराज तर म्हणतात प्रपंच म्हणजे हिंडणं आहे आणि परमार्थ म्हणजे थांबणं आहे. एका जागी थांबायला शिका. मी तर नेहमीच सांगते की परमार्थाची सुरुवात फक्त एका जागी बसता येणं, अर्धा तास कुठलीही क्रिया न करता शांतपणाने बसायला शिका. शक्य असेल तर मांडी घालून, नाही तर खुर्चीवर तरी का होईना, शांत बसताच येत नाही. हे कर ते कर, टी व्ही लाव, याला फोन कर, त्याच्याकडे जा, चालूच आहे सारखं. काहीही न करता शांतपणाने आधी बसता यायला पाहिजे. आणि आपल्याला जे समाधान पाहिजे ते भगवंतापाशीच मिळणार आहे. आणि या सुखाच्या ओढीने सगळी इंद्रिय सारखी धावत असतात. त्याला माऊलींनी तर म्हटलं हिरव्या रानामध्ये गुरं शिरतात तसं म्हटलेलं आहे. आणि विषय सेवनामुळे वासना वाढतच जाते आणि वासनेतून पुन्हा जन्म मिळतो. आणि मग सारखं 84 लक्ष योनीतनं माणूस सारखा फिरतच राहतो. फिरू नका, एका जागी स्थिर व्हा. बघा हां, शाळेत असताना पहिल्यांदा खूप विषय असतात, अनेक इतिहास, भूगोलशास्त्र, भाषा वगैरे असे अनेक विषय असतात. हायस्कूलला गेल्यावर थोडे कमी होतात. कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्ही एकच साईड निवडता, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, काहीतरी एक निवडता. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्याच्यातलाच एक विशेष भाग निवडता. आणि जेव्हा PhD करायची असते, MPhil करायचं असतं, तेव्हा त्याच्यातला त्या विषयातला एकच भाग निवडता. म्हणजे या अध्यात्मामध्ये खोलीला महत्त्व आहे, विस्ताराला महत्त्व नाही आहे. खोल जायचं आहे. आणि परमार्थ हा काही करमणुकीचा, मनोरंजनाचा विषय नाही आहे. आध्यात्मिक शिबिराला लोक कितीतरी जातात, हे शिबिर ते शिबिर. त्याच्यामध्ये फक्त पर्यटनाचा हेतू असतो किंवा आयतं जेवायला मिळते, वेगळं जरा रुची पालट म्हणून जातात. पण तो अध्यात्म शिबिराचा खरं तर हेतू नाही आहे की तिथे जेवण छान मिळतं, हा हेतूच नाही आहे. त्यामुळे आध्यात्मिक शिबिरसुद्धा वेगळं आहे. आदर सगळ्यांचा करायला हवा, पण निष्ठा एकाच ठिकाणी पाहिजे. बहुहिंडता सौख्य होणार नाही. शिणावे परी ना तुडे हित काही. त्याच्यातनं हित नाही साधणार. मग तू काय कर म्हणा, विचारे बरे अंतरा बोध विजे. अंतराला, अंतरंगाला, अंतरात्म्याला बोध करायचा आहे. बघा ना, घाण्याचा बैल असतो, तो खूप फिरतो, गोल 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 फिरत असतो. म्हटलं तर अनेक किलोमीटर त्याचं फिरणं होत असेल, पण मार्गच संपलाय का? मार्ग काहीच नाही, पाऊलसुद्धा पुढे पडत नाही आहे. म्हणजे त्याला काही प्रगती मानता येत नाही. तसंच आपलं, आपण घाण्याच्या बैलासारखं फिरायचं नाही आहे. काहीतरी हेतू पाहिजे, लक्ष पाहिजे, ध्येय पाहिजे. केवळ वेगळेपण, निराळेपण म्हणून उगीच फिरत राहायचं नाही, ते अप्रगल्भतेचं लक्षण आहे. काळाचा, वेळेचा, संपत्तीचा तो व्यर्थ असा अपव्यय आहे. म्हणून समर्थ म्हणतात शिणावे परी ना तुडे हित काही. जाऊच नका कुठे. खरं म्हणलं तर संत आपले सांगतात ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एकाच जागी बसा, मिळणारच आहे. इकडे धाव तिकडे धाव करू नका असं म्हटलेलं आहे. आणि मग आता पुढे सांगतात 42व्या श्लोकात, बहुतान पै हेची आता करावे, रघुनायका आपुलेसे करावे. बहुतान परी. बहुत म्हणजे कोण आहेत? मागे तू सांगितलं जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. आता म्हणतात बहुतांसारखं करा. पण हे बहुत म्हणजे सामान्य बहुत नाही आहेत. कोण आहेत? ज्या सगळे भक्त आहेत. ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, द्रौपदी आहे, उपमन्यू आहेत. या सगळ्या भक्तांनी, अगदी गजेंद्रांनी जो धावा केला आहे ना, तसं काहीतरी शिका तुम्ही. तर्काच्या युक्तींना आणि भाषेच्या मर्यादाला काही सीमा आहे. भगवंताला वश करून घ्यायचं झालं आणि मग सुख भोगायचं झालं, ही गोष्ट आता समर्थांनी आपल्याला पुष्कळ प्रकारे सांगितलं.
आता पुढे म्हणतात श्रवणाच्या पलीकडे जा. आता मनन करायला पाहिजे आणि बहुतांसारखं म्हणजे सगळ्या आधी त्यांच्या भक्तीचा अभ्यास व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे वागायला पाहिजे. त्यांनी कसं भगवंताला आपलंसं करं हे जाणून घ्या आणि तसं वागायचे. म्हणजे मग भगवंतसुद्धा भक्ताला आपलं म्हणतो. आपलं म्हणणं ही सगळ्यात मोठी पावती आहे भक्तीची. एकदा असंच झालं बरं का, गोंदवलेकर महाराज रोज संध्याकाळी त्या ओसरीवर येऊन बसायचे. अनेक लोक यायची अवतीभोवती. त्याच्यात एक साधा खोळा बावळा होता एक माणूस. एक दिवशी तो आला नाही. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले की अरे आज तो आपला वेडा नाही आला. तेवढ्यात तो आला आणि तो एकदम घळाघळा रडायला लागला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले की तुला वेडा म्हटला म्हणून राग आला का? ते म्हणले नाही, उलट मला खूप आनंद झाला कारण तुम्ही म्हटलात आपला वेडा. शेवटी संतांनी आपल्याला आपलं म्हणावं ह्याच्यासारखी उत्तम प्रगती नाही आहे. संतांनी आपलं म्हणायला पाहिजे. तसंच त्यामुळे हे जे आपण आता श्लोक पंचक पाहिलं ना, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. त्याचं कसं आहे, तो दीनानाथ आहे. दीन म्हणजे इथे दुबळा नाही आहे किंवा दरिद्री नाही आहे, तर इथे दीन म्हणजे ज्यांनी सगळं सोडून दिलं. अभिमान, अहंकार, मीपणा, ममकार सगळं सोडून दिलंय. तो दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आणि रामरायाच्या पायातले जे तोरडे आहेत, खळखळ वाजणाऱ्या ज्या साखळे आहेत, नूपूर आहेत, त्याच्यावर त्याचं हे ब्रीद कोरलेलं, तो दीनानाथ आहे. आणि माणूस जेव्हा निरहंकारी होतो तेव्हाच तो परमेश्वराचा होतो. आणि मग तिथे त्या जीवाची आणि शिवाची भेट होते. आणि असं होणं म्हणजेच तर राघवी वस्ती करणे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बघा या 5 श्लोकामध्ये समर्थाने काय सांगून ठेवले, काय निधान दिलेलं आपल्याला. पहिल्यांदा सांगितलं परमेश्वराला आपलंसं कसं करायचं ह्याचं साधनच त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा म्हणले उत्कट भक्तीने आधी साधना करायची, चंचलतेचा त्याग करायचा आहे, वाईट कल्पना सोडून द्यायच्या आहेत, निष्ठा साधायची, एकाग्रता साधायची. आणि हे सगळं करताना त्याच्यावर विश्वास ठेवायचा की तो दीनांचा, अनाथांचा नाथ आहे, तो माझी उपेक्षा कधीच करणार नाही. आणि म्हणून आपणही म्हणायचे मना सज्जना राघवी वस्ती की जय. जय जय रघुवीर समर्थ.